करूया. जस्ट मी थोडासा स्लो जाण्याचा प्रयत्न करेल अँड देन प्रभूचं साह्य मला प्राप्त हो की काही गोष्टी आपण ज्या पाहिलेल्या आहेत त्या जस्ट एक रिकॅप म्हणून घेईल, कारण एक संडेचा गॅप पडलेला आहे. सो आय जस्ट रिकॅप अँड देन काही गोष्टी ज्या मी मागे सांगितल्या होत्या त्या देखील एक टच म्हणून आपण त्या पाहूयात आणि मग हळूच त्या संदेशाला पुढे मी घेऊन जाईल. पण काही गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्याशा मी रिपीट करू इच्छित आहे बिकॉज दे आर इम्पॉर्टंट, महत्त्वाच्या आहेत त्या. Amen. So are you ready for the message? Yes. आजच्या संदेशासाठी तुम्ही तयार आहात का? हालेलुया. कॅन आय हिअर अ गुड हालेलुया? तुमच्या हालेलुयाने मला ताकद येते. Amen. तुमच्या चेहऱ्यावरती कधी प्रश्नचिन्हाने मला आनंद होतो, ताकद येते. तुमच्या चेहऱ्याच्या स्माईलवरून मला एक नवीन हुरूप येतं. Amen. तुमच्या आमेनच्या द्वारे मला एक ताकद येते. हालेलुया. सो whatever expressions you feel, you can give your expressions. And in whatever way ज्या रीतीने तुम्हाला देवाची स्तुती करूशी वाटते त्या रीतीने तुम्ही स्तुती करा, देवाला धन्यवाद द्या, पण शांत बसू नका. आमेन. कोणी शांत बसला त्याला असं करा. हालेलुया. ओ may God bless you. Shall we start the message? हालेलुया. स्तोत्र संहिता याचा 25वा अध्याय आणि 12वं वचन आपण रेफरन्ससाठी वाचूया. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण, त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. Amen. Hallelujah. Just to recap something from the message. मागच्या संदेशामधून जे आपण पाहिलं की खूप वेळेस मनुष्य पुढे जे होणार आहे त्याच्याबद्दल नाही बघू शकत, पण जे काही मागे झालेलं आहे त्याच्याबद्दल बघून तो विचार करत बसतो की हे असं का झालं, हे तसं का झालं, अरे हे असं झालं असतं तर बरं झालं असतं, ते तसं झालं असतं तर बरं झालं, अरे बरं झालं त्यावेळेस मी तो डिसिजन घेतला, आज खूप सुखात आहे. अरे त्यावेळेस तो डिसिजन मी चुकीचा घेतला त्याच्यामुळे आज त्रासामध्ये आहे. तर त्यावेळेस हा डिसिजन घ्यायच्या बदल तो डिसिजन घेतला असता तर माझं जीवन थोडंसं चांगलं असतं, हे का नाही. पण त्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही डिसिजन घेणार होतात त्याच वेळेस जर तुमच्याबरोबर कुणीतरी असतं आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलं असतं बघ भविष्यामध्ये असं होणार आहे, तू जर असा निर्णय घेतला तर मग तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असता का? तुमच्या जीवनामध्ये घेतला असता का? नाही घेतला असता. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो बायबल सांगत आहे की आपण जे वचन पाहिलं होतं की मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास काय होईल हे त्याला कळत नाही, हे त्याला माहिती नाही. त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटतात असं देवाचं वचन सांगतं नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून स्तोत्रकार जो आहे दावीद राजा जो आहे त्याला परमेश्वराचं वचन सांगत आहे. परमेश्वर तो म्हणतो की परमेश्वराचा जो भय धरणारा व्यक्ती आहे ना, तर परमेश्वराचा भय धरणारा व्यक्ती कोण आहे, त्याने जो मार्ग धरिला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. आमेन. की त्या टाईममध्ये ज्यावेळेस ती व्यक्ती टेन्शनमध्ये आहे, चिंतामध्ये आहे की मी काय निर्णय घेतला पाहिजे, माझ्यासमोर दोन मार्ग जात आहेत, एक लेफ्टला जात आहे, एक राईटला जात आहे, माझ्यासमोर दोन प्रपोजल्स आहे, मी कोणत्या प्रपोजलची निवड करावी, माझ्यासमोर दोन जॉब्स आहे, मी कशाची निवड करावी, माझ्यासमोर दोन करिअर्स आहेत, मी कशाची निवड करावी, त्यावेळेस मी कोणत्या गोष्टीची निवड करावी, अशा पेच्यामध्ये असताना तो येईल आणि तो माझी पाठ थपथपावेल आणि तो म्हणेल बाळा या बाजूने जाऊ नको, हे डेंजर आहे, या बाजूने जा. किती लोकांना असं आवडेल की त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही विचारामध्ये आहात, ज्यावेळेस तुम्ही डिसिजन घेणार आहात त्यावेळेस जर प्रभूने तुम्हाला मार्ग दाखवला तर किती बरं होईल, असा निर्णय घ्यायला किती लोकांना आवडेल की नाही, की ज्याने करून माझा लॉस कधीच होणार नाही, मी चुकीच्या मार्गावरती जाणारच नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो देवाची हीच इच्छा आहे की आपण चुकीच्या मार्गावरती जाऊ नये, आपण चुकीचा निर्णय घेऊ नये, आपल्या जीवनामध्ये लॉस होऊ नये, ही देवाची इच्छा आहे. पण तुमची आणि माझी इच्छा काय आहे हे महत्त्वाचं आहे. देवाची इच्छा आहे की माझ्या लेकरांचं चांगलंच व्हावं. बायबल सांगतं की असा तुमच्यामध्ये कोण पिता आहे की ज्याने आपल्या लेकराने भाकर मागितली असता त्याला
हा साप देईन. मत शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुमच्यातला असा कोण बाप आहे की ज्याने भाकर मागितले असता त्याच्या लेकराला दगड देईल. हालेलुया. आपण जर पृथ्वीवरचे वडील आई वडील आपल्या लेकरांबद्दल चांगली इच्छा धरतो तर प्रभू किती विशेष करून आपल्याबद्दल चांगल्या इच्छा धरत आहे देवाच्या लेकरांनो. पण आता या बाजूने आपण काय इच्छा धरतो हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून तुमचे आणि माझे विचार, तुमचे आणि माझे निर्णय, तुमची आणि माझी निवड आपल्या निवडनुसार त्या गोष्टीला परिणाम देणार आहे. त्या गोष्टीला परिणाम देणार आहे. आज जर तुम्ही विचार केला की आज मी थोडंसं रिलॅक्स करेल, आज मी थोडंसं काय करेल, आराम करेल, आज मी थोडीशी डुलकी घेईल, आज मी थोडंसं विसावा घेईल, तर उद्याचं जीवन कसं असणार आहे लेकरांनो? उद्याचं जीवन अवघड असेल. उद्याचं जीवन कसं असेल? अवघड असेल. पण तुम्ही जर म्हटलं की नाही आज मी मेहनत घेणार आहे, आज मी कष्ट करणार आहे, आज मी माझा जीव माझ्या इच्छा साईडला ठेवून पूर्ण मेहनतीने माझा सर्व परिश्रम करणार आहे, तर उद्याचं तुमचं जीवन सुखाचं असेल. हालेलुया. ही धरतीवरच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. स्पिरिच्युअल गोष्टीकडे तशाच रीतीने हळूवार येतो. पण सांगायची गोष्ट म्हणजे आहे की तुमची निवडप्रमाणे तुमच्या प्रत्येक निवडीला एक परिणाम येणार आहे. आणि म्हणून आपण शिनाराचं उदाहरण पाहिलं होतं आणि तशाच रीतीने आज आपण जे अब्राहम आणि लोटाचं उदाहरण पाहिलं होतं, मी त्याच्यावरती थोडंसं रिकॅप करणार आहे आणि थोडंसं रिकॅप करून आपण पुढे जाणार आहोत. बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण येऊयात. तेरावा अध्यायामध्ये बघा देवाच्या लेकरांनो, नाव दिस इज द पॉईंट की ज्या वेळेस मी शॉर्टमध्ये जाईल कारण की आपण ऑलरेडी ऐकलेलं आहोत. पण जस्ट टू हॅव अ बॅकग्राऊंड मी तुम्हाला शिकवत आहे देवाच्या कृपेने, देवाच्या अनुग्रहाने, की ज्या वेळेस अब्राहम आणि लोट एकमेकांपासून वेगळे होत होते आणि अब्राहम आणि लोट दोघेही आशीर्वादित झाले होते, त्यावेळेस ज्यावेळेस अब्राहमाने लोटासमोर एक निवड ठेवली. काय ठेवली? एक निवड ठेवली की तू माझ्यापासून काय हो, आता वेगळा हो, तू माझ्यापासून काय हो, वेगळा हो. आणि अब्राहमापासून वेगळा होण्याचा ज्यावेळेस वेळ आली आणि त्याला ती निवड करायची होती, त्यावेळेस लोटाने सगळीकडे काय केलं? आपली नजर फेकली, आपली नजर फिरवली. आणि 10व्या वचनामध्ये बघा, तो 10व्या वचनापर्यंत येईपर्यंत तो काय विचार करत आहे बघा. 10वं वचन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देचे सर्व खोरे पाहिले. बघा, ज्यावेळेस त्याला निवड करायची वेळ आली, ज्यावेळेस त्याच्याजवळ प्रपोजल आलं, ज्यावेळेस त्याच्याजवळ एक संधी आली, त्याच्याकडे ज्यावेळेस एक ऑपॉर्च्युनिटी आली अब्राहमापासून वेगळं होण्याची, पहिली गोष्ट तर तो अब्राहमापासून वेगळं झालाच पाहिजे. अब्राहमापासून वेगळा झाला पाहिजे होता की नाही? नाही. नाही का? कारण की अब्राहमच त्या काळचा काय होता? संदेश होता. आणि अब्राहमाजवळच त्या वेळचा काय होता? संदेश होता. अब्राहमापासून वेगळं होणे म्हणजे देवापासून वेगळं होणं होते. आणि त्याच्याकडे सर्व गोष्टी भरभरून असल्या, पण देवापासून जर लांब जाण्याची त्याला निवड करायची होती, तर त्यांनी ती निवड कॅन्सल करून अब्राहमाजवळ राहणं गरजेचं होतं. पण त्यांनी पहिली निवड केली की नाही, मी आता सेपरेट होतो. ही पहिली त्याची निवड चुकली. आणि त्याच्या मनामध्ये त्यांनी डिसिजन घेतला आणि त्यांनी त्याची नजर काय केली? बायबल सांगतं फेकली. आणि त्यांनी त्याची नजर कशावरती फेकली? यार्देनेच्या सर्व खोरे पाहिले, तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा याचा नाश केला. त्यापूर्वी सुआरकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. बघा देवाच्या लेकरांनो, की ज्या वेळेस सदोम आणि गमोराचा नाश होण्याच्या अगोदर तो प्रदेश कशासारखा तुलना करण्यात आलेली आहे त्याची?
परमेश्वराच्या बागेत. कशासारखी तुलना करण्यात आलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. कमावर मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. कशासारखी तुलना केली त्याची? परमेश्वराची बाग. म्हणजे कशाची बाग? म्हणजे एदेन बाग. म्हणजे कशाचं? जणू काय स्वर्ग. म्हणजे तो प्रदेश जो आहे तो कशासारखा आहे? जणू काय स्वर्गासारखा प्रदेश आहे. मग कोणाची नजर तिकडे नाही जाणार? कोणाची नजर तिकडे नाही जाणार? त्या प्रदेशाची तुलना स्वर्गासंगती करण्यात आलेली आहे, परमेश्वराच्या बागेसारखी करण्यात आली. पण तिथे परमेश्वर आहे का? आहे का? त्याची तुलना परमेश्वराच्या बागेसोबत केलेली. पण त्या बागेमध्ये परमेश्वर आहे म्हणून त्याला शोभा आहे. या बागेमध्ये परमेश्वर नाहीये. तर म्हणून हा किती सजला, किती दिखावटीचा असला, पण तिथे शेवटी नाशच आहे. तिथे काय आहे? नाशच आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आजही आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टी खूप सुरळ, खूप स्वच्छ, खूप सरळ आणि खूप चांगल्या दिसतील. आपल्या जीवनाला या जगामध्ये जगत असताना आपल्याला अनेक गोष्टी खूप सरळ, खूप सोप्या, खूप सुंदर दिसतील. पण लक्षात राहू द्या की जिथे परमेश्वर नाहीये तिकडची तुम्ही निवड करता कामा नये. हो, इट मे बी व्हेरी ब्युटिफुल. तिथे तुम्हाला खूप पैसे भेटणारे असू द्या, तुम्हाला तिथे मोठी पोझिशन भेटणारी असू द्या, तुमचं अनेक तुमच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फायदा देणारे असू द्या, पण जिथे परमेश्वर नाहीये तिकडची तुम्ही निवड करता कामा नये. हालेलुया. बघा, तो प्रदेश जो सोदोम आणि गमोरा आहे त्याची तुलना कोणासोबत करण्यात आली? परमेश्वराच्या बागेसोबत. हालेलुया. ओय, माझ्या मनामध्ये खूप इच्छा आहे की समडे आय वांट टू प्रीच गॉड्स ईडन अँड सॅटन्स ईडन या संदेशावरती. पण अजून काही ती वेळ नाही आली. मी खूप विचार करून वाट बघून आहे कधी प्रभू मला त्याच्यावरती प्रचार करण्यासाठी मार्ग मोकळे करतोय. ती बाग परमेश्वराच्या बागेसारखी होती. आणि बघा, त्याच्याकडे बघताच त्याची नजर तिकडे गेली. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या वचनापासून, प्रार्थनेपासून, देवाच्या वेळेपासून तुमची नजर दुसरीकडे हलवणार, शैतान तुम्हाला अशा गोष्टी दाखवेल जे तुम्हाला खूपच मनोरंजक वाटतील, खूपच आनंदाच्या वाटतील, खूपच प्रॉस्पेरिटीच्या वाटतील आणि खूपच मे बी तुम्हाला आनंद देणाऱ्या वाटतील. पण जिथे परमेश्वर नाहीये त्याची तुम्ही निवड करता कामा नये. ही तुमच्या मनाशी गाठ बांधून घ्या. जिथे परमेश्वर नाहीये मी तिकडची निवड करणार नाही. हो, मला चांगला जॉब भेटत आहे पण रविवारी सुट्टी नाहीये. रविवारी हो, मला मोठी पोझिशन ऑफर झाली तिथे, पण संडेला चर्चला तिकडे जाता येणार नाहीये यार. संडेला चर्चला जाता येणार नाही. अनेक अशा गोष्टी तुमच्या समोर येतील, पण जिथे परमेश्वर नाहीये तिकडची तुम्ही निवड करता कामा. हे मनामध्ये तुमच्या संगती एक बांधून टाका तुम्ही. जिथे परमेश्वर नाहीये मी तिकडची निवड करता कामा नये. हालेलुया. कारण की जर तुम्ही निवड करायला गेला तर तुम्ही फसला म्हणून समजा. तुम्ही फसला म्हणून समजा. कारण की मनुष्य जो आहे त्याने जर त्याची नजर फेकली परमेश्वराच्या वचनापासून, प्रार्थनेपासून, संगतीपासून जर नजर फिरवली तर शैतानाने एवढ्या गोष्टी मनोरंजक, एवढ्या गोष्टी लुभावणाऱ्या, एवढ्या गोष्टी भारी बनवून ठेवलेल्या आहेत, दिसायला सुंदर, दिसायला इष्ट आणि सर्व मोहक अशा गोष्टी बनवून ठेवल्यात की तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकलेच जाणार. अडकलेच जाणार. आणि म्हणून व्हॉट वी नीड टुनाइट, आज या महा अंधकाराच्या समयामधून जात असताना आपल्याला जर काही गरज आहे तर आज आपल्याला संगतीची सगळ्यात जास्त गरज आहे. आज आपल्याला संगतीची सर्वात जास्त गरज आहे की तो भाऊ जो माझ्या विश्वासाला खांद्याला खांदा लावून चालेल, ती बहीण जी माझ्या विश्वासाला खांद्याला खांदा लावून चालेल, त्या भावाची, त्या बहिणीची, त्या मंडळीची मला सर्वात जास्त गरज आहे आज. हालेलुया. हो, लोटनी मागे फिरण्याच्या ऐवजी त्याने त्याची नजर काय केली? कोणाकडे केली? त्या सोदोम आणि गोमोराकडे केली. पुढे वाचूया.
मी यात्रेची सर्व तळवट लोटाने आपल्यासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. बघा, वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवळीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. ओके, 13 वचन. रहिवासी दुष्ट असून परमेश्वर विरुद्ध महापातकी करणारे होते. बघा, दिसायला प्रदेश खूप छान दिसतो तो बाहेरून, पण तिकडचे रहिवासी कसे आहेत? 13 वचन. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातकी करणारे होते. बघा, तिकडचे रहिवासी परमेश्वराच्या विरुद्ध वागणारे आणि परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी करणारे आहेत. हालेलुया. लेट मी टेल यू डिअर चिल्ड्रन ऑफ गॉड, तुमचे मित्र तुमच्यावरती जीव देतील, तुमचे मैत्रीण तुमच्यासाठी जीव देतील, पण ते तुम्हाला जर परमेश्वरापासून लांब घेऊन जात आहेत तर ते मित्र, त्या मैत्रिणी तुम्हाला कामाचे. तुमचे नातेवाईक तुम्हाला खूप सहानुभूती देतील, तुमचे नातेवाईक तुम्हाला खूप हिंमत देतील. ते म्हणतील, अरे आम्ही नाते आहोत तर सर्व ठीक आहे, नाही तर आम्ही तुला वाईट टाकून देऊ, तर तुला कोणीही नसणार. नात्याला धरून ठेव, नाही तर तुला वाईट टाकून देऊ आम्ही तुझ्याकडे येणार नाही, जाणार नाही, सगळे तुला वाईट टाकून देतील. सगळ्यांनी नातेवाईकांनी तुम्हाला धरून ठेवलं, सगळ्या मित्रांनी मैत्रिणी तुम्हाला धरून ठेवलं, आणि ते जर तुम्हाला परमेश्वरापासून दूर घेऊन जात आहेत तर ते तुमच्या कामाचे नाही आहेत. ते तुमच्या कामाचे नाही आहेत. बायबल सांगतं, स्तोत्रकार म्हणतो की मी स्वर्गाच्या देवाच्या डोर पोस्ट वरती चौकीदार म्हणून मला नोकरी भेटली तरी मी खुश आहे. नरकामध्ये जाण्याच्या ऐवजी मी स्वर्गाचा, तो एक मोठा राजा म्हणतोय की स्वर्गाच्या दरवाजाचा द्वारपाळ होणे मला इष्ट आहे. छोट्यातली छोटी पोझिशन मला स्वर्गामध्ये भेटली, त्याच्यामध्ये पण मी काय खुश आहे. मी एकटासी. अब्राम सगळं सोडून निघाला. लोट जो त्याला साथीदार होता, लोट जो त्याला मदतीला होता, लोट जो त्याला खंबीर त्याची ताकद होता, लोटही ज्यास निघाला त्यावेळेस पण अब्राम खचला नाही, कारण की त्याची नजर माणसांवरती नव्हतीच, त्याची नजर त्याच्यावरती होती ज्याने त्याला बोलवलं होतं. तुमची नजर या स्पिरिच्युअल वॉकमध्ये, आजच्या या शेवटच्या काळाच्या जीवनामध्ये आपण जिथून सुरुवात केलेली आहे ना, आपण तो पॉइंट विसरत चाललेलो आहोत. ज्या रीतीने माझं तारण झालं होतं, ज्या प्रभूने मला बाहेर काढलं होतं, ज्या प्रभूने मला एक नवीन जीवनाची सुरुवात दिली होती, त्या प्रभूला चालता 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 आपण तो पॉइंट विसरून गेलेलो आहोत की माझं तारण प्रभूने कसं केलं होतं. ती व्याकुलता आपण विसरून चाललेलो आहोत. ती व्याकुलता जर आपण विसरून गेलो तर प्रभू सोबतचं नातं आपलं कमजोर होत जाईल. इट बिकम्स अ रूटीन. ते नातं एक काय होऊन जातं, साधं नातं बनून जातं. ते नातं साधं बनता कामा नये. हालेलुया. हो, तिकडचे रहिवासी कसे होते? सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातकी करणारे. बघा, ते महापातकी करणारे होते. मग लोट तिकडे गेला आणि लोट तिकडे जाऊन राहू लागला. लोटने त्याची फॅमिली सेटल केली आणि लोट तिकडे गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय झालं? त्या क्षणी ज्यावेळेस तो तिकडे जाऊन राहिला गेला, 13व्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये काय होतं? लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, इट्स ओके. मी आता शॉर्ट मध्ये जातोय. बघा, 13व्या अध्यायामध्ये लोट काय झालाय अब्रामापासून? त्याने निवड करण्याची वेळ आली. त्याने अब्रामापासून वेगळा झाला आणि त्याने निवड केली सोदोम आणि गोमोरामध्ये जाण्याची. ज्या वेळेस तो पहिला पाऊल टाकला आणि सौदोम आणि गोमोरामध्ये गेला, 13व्या अध्यायामध्ये सेपरेट झाला. 14व्या अध्यायामध्ये काय झालं? लोटाचं किडनॅप झाला. 14व्या अध्यायामध्ये लोट किडनॅप झाला. काय झालं त्याच्यावरती? सगळे जे चारू बाजूनी राजे होते, चारही बाजूनी राजाने याला किडनॅप केलं, याच्या घरच्यांना किडनॅप केलं, सगळ्या त्याच्या खानदानाला किडनॅप केलं. कोणाला?
हा, लोटाला ज्या वेळेस त्याला सेपरेट झाल्यावर पहिला फटका बसला, त्यांनी काय केलं पाहिजे होतं? मग परत मागे वळायला पाहिजे होतं की नाही? अरे मी चुकलो, अरे मी अब्रामापासून वेगळा झालो म्हणून मला फटका बसला की काय? मी अब्रामापासून वेगळा झालो, मी चुकीची निवड केली आणि म्हणून माझ्यावरती अरिष्ट आलंय की काय? याची त्याला जाणीव होण्याच्या ऐवजी बघा, ती पापाची धुंदी तुम्हाला त्याची जाणीव होऊ देत नाही. पापाची धुंदी त्याची देवाच्या वचनाची जाणीव तुम्हाला होऊ देत नाही. त्याला त्याच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस तो निवड करणार होता, त्याच्या डोळ्यासमोर काय होतं? हिरवगार शेत, भरपूर पाणी, भरपूर शेती, भरपूर मी असं करणार, भरपूर तसं करणार, मी प्रॉस्पेरिटी घेणार इकडे. हालेलुया. त्याच्या डोळ्यामध्ये ती एक धुंदी आली होती आणि म्हणून 14व्या अध्यायामध्ये त्याला फटका बसल्यावरती देखील त्याची धुंदी उतरली नाही, त्याला जाणीव झाली नाही. प्रभू अनेक वेळेस ज्यावेळेस आपण असा चुकीचा डिसिजन घेतो, प्रभू पासून आपण लांब गेल्यानंतर त्याचा अनेक वेळेस आपण अशा परिस्थितीमध्ये पडतो की आपल्याला फटका बसतो, पण आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे, अरे मी चुकलो आहे, मी चुकली आहे, मला परत जाणं गरजेचं आहे, मला परत जाणं गरजेचं आहे. ज्या वेळेस ज्या पॉइंटला मी होतो, ज्या पॉइंटवरून मला लेफ्टला जायचं होतं, राईटला जायचं होतं, मी राईटला जायचं होतं, मी कुठे गेलो? लेफ्टला गेलो. संदेशला काय म्हणतो की तुम्ही अशा पॉइंटवरती असाल जिथून तुम्हाला राईट घ्यायचं होतं पण तुम्ही लेफ्ट घेतला, तुम्हाला राईट घ्यायचं होतं पण तुम्ही लेफ्ट घेतलं, तर बरोबर परत मार्गावरती येण्यासाठी तुम्हाला परत त्या पॉइंटला यायला लागेल, तुम्हाला त्या जंक्शनवरती यायला लागेल. द जंक्शन ऑफ टाइम, तुम्हाला त्या टाइम त्या पॉइंटवरती यायला लागेल जिथून तुम्हाला राईट डायरेक्शनला जायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःचं खूप बारीक रीतीने कधी कधी वेळ काढून विश्लेषण करा की माझ्या जीवनामध्ये काय चाललं आहे, माझ्या जीवनामध्ये मी कुठे चाललो आहे, माझ्या जीवनामध्ये माझी गाडी कोणत्या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे. कारण की देवाच्या लेकरांनो, तुमचंच विश्लेषण तुम्ही करत असताना प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला मार्गदर्शन करेल. अरे हे असं नव्हतं करायला पाहिजे, ते तसं नव्हतं करायला पाहिजे, मागे ये, मागे ये, मागे ये. आणि जेवढा वेळ तुम्ही ते ऐकण्याचा प्रयत्न करताल, प्रभू तुम्हाला सांगाल वचनामध्ये ये, वचनामध्ये ये, वचनामध्ये ये. जे वेळेस तुम्ही वचनामध्ये येताल, प्रभू तुम्हाला वचनामध्ये वचन बनवून टाकेल. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये येताल, तुम्ही काय बनून जाताल? वचन बनवून जाताल, तुम्ही वचनरूपी वधू बनून जाताल. हालेलुया. पण लोटाला त्या धुंदीमध्ये असल्यामुळे त्याला कळेना आणि म्हणून तो त्याची जिंदगी चालू ठेवली त्यांनी तशीच. अब्रामाने त्याला मदत केली, त्याला सोडवलं, पण अब्रामासोबत जाण्याच्या ऐवजी तो परत तिकडे गेला. कुठे? सदोम गोमोरामध्ये गेला. त्याने परत चुकीची निवड केली, त्याने पहिलीच चुकीची निवड केली. त्याचे परिणाम समजण्याच्या ऐवजी आता त्याने मागे वळावं अब्रामाकडे, तरी पण त्याने काय केली? परत दुसऱ्यांदा चुकीची निवड केली. तो म्हटला ठीक आहे अब्राम, प्रेज द लॉर्ड, मला सोडवलं, मला मदत केली, थँक्यू सो मच अब्राम, गॉड ब्लेस यू. पण अब्रामाकडे जाण्याच्या ऐवजी परत तो कुठे गेला? ज्यांच्याकडनं फटके बसले, ज्यांच्याकडनं मार बसला. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? मे गॉड हेल्प मी. अब्रामला सोडून दिलं आणि लोट तिकडे गेला आणि लोट त्याचं जीवन जगू लागला. दुसऱ्यांदा परत तशीच वारी आली, दुसऱ्यांदा परत तशीच बारी आली. 19व्या अध्याय मध्ये ज्यावेळेस देवाने आता सोदोम गोमोरामध्ये नाश
होत असताना, सदोम गोमोराचा पाप भयंकर वाढत असताना सदोम गोमोराचा नाश करण्याचा ज्यावेळेस देवाने विचार केला, त्यावेळेस त्यांनी काय केलं? लोटाला बाहेर काढण्याची अब्रामाची विनंती ऐकली. आमेन. 19व्या अध्यायामध्ये परत तो त्या पॉइंटला येत आहे. 19व्या अध्यायामध्ये परत तो त्या पॉइंटला येत आहे की जिथून त्याला आता सोदोम गोमोरामधून निघायचं आहे, कारण की त्याला या जागेमध्ये आता नाश होणार आहे. आणि तो जर या जागेमध्ये थांबला तर त्याचं काही खरं नाही, या जागेसोबत त्याचा देखील नाश होईल. पुन्हा त्याला निवड करायची आहे की मला या जागेतून बाहेर पडायचं आहे, पण मन काही सुटत नाही आहे. मी नाव कमवलं या एरियामध्ये, या एरियामध्ये मी नाव कमवलंय, या एरियामध्ये मी प्रॉपर्टी कमवली आहे, या एरियामध्ये मी घरदार उभं केलेलं आहे, या एरियामध्ये मी झिरोचं हिरो झालेलो आहे. मी कसं सोडू आहे? मी कसं सोडू? हा प्रश्न अनेक वेळेस आपल्याला अडकून ठेवतो. मी कसं सोडू? लक्षात राहू द्या, मी हा मेसेज कधीतरी पुन्हा प्रीच करणार आहे, बट आय एम जस्ट फीलिंग लेड बाय द होली गोस्ट म्हणून मी सांगत आहे. देवाच्या लेकरांनो, पहिली सिगरेट माणूस कधी स्वतः विकत घेऊन पित नाही. पहिला दारूचा ग्लास कधी माणूस विकत घेऊन पित नाही. पहिली मिसरीची पॅकेट कधीच विकत आणून घासत नाही. ती बाजूला बसलाच ना, रे थोडासा लिहिलं. आज माझ्यातर्फे येले पॅकेट मेरे तरफ से. अरे घे बाई थोडीशी, माझ्या डब्यातून घे थोडीशी. पहिली मिसरी, पहिली सिगरेट, पहिलं दारू विकत घेत नाही माणूस, आणि मग ते त्याला सुटत नाही. मग ते फ्रेंड सुटत नाही, ते नातेवाईक सुटत नाही, त्या पद्धती, ते जीवनाच्या सवय, तो स्वभाव त्याला सुटत नाही. लोटाला ते सुटेना झाला. आता कसं सोडू मी? म्हणून बायबल सांगते 19व्या अध्यायामध्ये त्यांना दुसऱ्या दिवशी पहाटे निघायचंय, पण त्यांचा पाय आवरेना, त्यांचा पाय घरातून निघेना. आणि म्हणून देवदूतांनी, दोन्ही दूतांनी त्यांचा हात पकडला आणि त्यांचा हात पकडून त्यांना सांगितलं. बघा 19वा अध्याय 17 ते 19 या वचनामध्ये ऐकूया, वाचूया वचन आपण. 19 अध्याय 17 ते 19. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात कोठे थांबू नको. दोघांकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. तेव्हा लोट त्यास म्हणाला, हे प्रभू, नको, पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे. ओके, बघा एक मिनिट, मी जस्ट थोडंसं मागे येतो त्याच्या, की कॅन वी रीड 16 पासून. पण तो दिरंगाई करू लागला. बघा तो काय करू लागला? दिरंगाई करू लागला. तो त्याचा पाय निघेना, त्याचा पाय आवरेना, तो दिरंगाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याचवर होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या व त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या दोघी मुलीच्या हातात धरून त्यांना ओढून बाहेर काढले. बघा, त्यांना ओढून बाहेर काढलं. त्यांना ओढून बाहेर काढलेलं आहे. त्याला निवड करायला जमेना, त्याला निवड करायला जमेना. त्याला निघायचं आहे, पण मन इथे अडकून बसलेलं आहे. सोदोम गोमोरामध्ये माझं नाव आहे, माझी पॉप्युलॅरिटी, माझी ख्याती आहे, माझं सर्व गोष्टी मी इथे आहेत, मी तयार केलेल्या आहेत, मी याचं उत्पन्न केलेलं आहे. मी हा शब्द त्याला मागे खेचून ठेवत आहे. माझं त्याला मागे अडकून ठेवत आहे. समजतंय? दोन गोष्टी खूप डेंजर आहे देवाच्या लेकरांनो. मी आणि माझं, ह्या मनुष्याला अडकून ठेवतात. ते मनुष्याला पुढे जाऊ देत नाही. पण प्रभूचे दूतांना इन्स्ट्रक्शन्स क्लिअर आहेत की तुला यांना वाचवायचं आहे, तुला यांना
वाचवायचं आहे. त्यांना इन्स्ट्रक्शन क्लिअर आहे, म्हणून ते त्यांच्या हाताला पकडतात आणि त्या एरियाच्या बाहेर त्यांना आणून ठेवतात. एरियाच्या बाहेर आणून ठेवतात. आता त्यांना परत निवड करायची आहे. आता पूर्ण परिवार सेफ झोनमध्ये आलेला आहे. आणि म्हणून आता 17 ते 19 वचनमध्ये जे आपण वाचलं, देवदूत त्या लोटाला, त्याच्या परिवाराला काय सांगत आहे, तू डोंगराकडे पळ काढ. तू कोणाकडे पळ काढ? कारण की माझे साह्य कुठून येते? सेनाधीश परमेश्वर कशावर विराजमान आहे? हालेलुया. स्तोत्र 121. परमेश्वर जो सिंहासन रूढ आहे, जो त्या पर्वतावरती विराजमान आहे, तिथून मला साह्य येते. हालेलुया. देवदूत जे आहे त्याला सांगत होते, तू पर्वताकडे जा. पर्वताकडे जाशील तर तू काय करशील? सुरक्षित राहशील. तू देवाकडे जा. पण त्यावेळेमध्ये पण बाबा काय करत आहे? निवड करत आहे, तोलमोल करते. बाबा कोण पर्वत चढून जाईल, ताकद लागेल, मेहनत लागेल, जमणार नाही, मला कुठं जाऊ दे. वाचू येते वचन. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको, हो खोऱ्यात पुढे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. तेव्हा लोट त्यास म्हणाला, हे प्रभू, नको नको, पहा ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे. बघा, देवाने त्याला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुला डोंगराकडे पळ काढायचा आहे. तुझ्या मनाप्रमाणे काही करू नको. तुझ्या मनाप्रमाणे तू करतोय ते मी मागापासून बघत आहे. तुझी डोकं काय चालत नाही, तुझी बुद्धी काय चालत नाही. तू चुकीचे निवड करत आहे, चुकीचे निर्णय घेतोय. म्हणून तू आता काय कर, मी सांगतोय तसं कर आणि डोंगराकडे पळ काढ. पण तरी पण तो तिथे देवासोबत काय करत आहे? वादविवाद करत आहे. आणि तो देवाची निवड साईडला ठेवून त्याची निवड, स्वतःची निवड पुढे ठेवत आहे. तो म्हणतो काय? बघा ते वचन, पहा हा तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे. माझा जीव वाचविला, ही तुझी मजवर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जावं होणार नाही. न जाणू मजवर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईल. तर पहा, पळून जाण्यास हे नगर जवळ असून लहान आहे. पहा ते किती लहान आहे. तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल. ओके, पुढे. तेव्हा तो त्यांना म्हणाला, पहा तुझ्या याही गोष्टीला मी मान्य आहे. तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही. त्वरा करून तिकडे पळून जा, कारण तू तिथे जाऊन पोहोचेपर्यंत मला काही करता येत नाही. लक्षात राहू दे, तो देवदूत काय म्हणत आहे? तू जाऊन तिकडे पोहोचेपर्यंत मला काही करता येत नाही. ओके, मला काही करता येत नाही. यावरून त्या नगराचे नाव सोर, म्हणजे लहान असे पडले. बघा, देवाच्या लेकरांनो, लॉटला निवड करायची आहे. त्या प्रवासाला ते निघालेले आहेत. त्या प्रवासाला निघालेले आहेत, त्यांना त्या गोष्टी सुटेनात. आणि म्हणून त्या प्रवासाच्या बाहेर आल्यावरती, त्या प्रवासाच्या रस्त्यावरती असताना देवाने त्यांना सांगितलं की मागे वळून पाहू नको. तरी लोटाच्या बायकोला त्या गोष्टी सुटेनात आणि ती मिठाचा खांब तिकडे झाली, आपल्याला माहिती आहेत. आणि तिथून पुढे पण त्याची वृत्ती काही सुटेना. तुम्ही पापाला थोडासा चान्स दिला तुमच्या जीवनामध्ये ना, तो पूर्ण रीतीने देवाच्या गोष्टीला तुमच्यामधून बाहेर काढेल. थोडासा गोष्टीला तुम्ही थारा दिला तुमच्या जीवनामध्ये, तर तो देवाच्या गोष्टीला तुमच्यामधून पूर्ण रीतीने बाहेर काढेल. आलं का लक्षात? त्याला देव सांगतो परमेश्वराजवळ जातो. तो म्हणतोय मी कुठे जातो? सोराकडे जातो. कारण की सोर जवळ आहे, सोर सुंदर आहे, सोर लहान आहे. प्रभू त्याला म्हणतोय मी तुला मोठं द्यायला तयार आहे. तो म्हणतो मला लहानच पाहिजे, मी थोडक्यामध्ये खुश आहे. प्रभू म्हणतो आणि मला तुला भरभरून आशीर्वाद द्यायचे आहेत. पण मनुष्य जे त्याला दिसतं त्याच्यावरती जास्त भरोसा ठेवतो. कारण की त्याला जे दिसतं त्याला वाटतं की त्याच्यामध्येच माझं सुख आहे, त्याच्यामध्येच माझी यश आहे, त्याच्यामध्येच माझं सक्सेस आहे. पण खऱ्या अर्थाने ते सक्सेस नाही आहे, खऱ्या अर्थाने ते यश नाही आहे. हालेलुया. अजून थोडासा पगार वाढला तर माझं सगळं व्यवस्थित चालेल. अजून थोडंसं मला व्यवस्थित झालं ना, सगळं व्यवस्थित होईल. असं होऊन चालत. पगार वाढल्यावरती पण मग काय वर्षावरांनी परत वाढतं, अरे अजून थोडा पगार वाढला ना मग सगळं व्यवस्थित चालेल.
अजून एवढा कोर्स केला की मग चांगला जॉब भेटेल, अरे अजून तेवढा कोर्स केला तर चांगला जॉब भेटेल. तसं नाही. देवाच्या लेकरांनो, तुमची निवड आणि तुमची मेहनत प्रभूला धरून करत राहा. प्रभू तुम्हाला बेस्टमधून बेस्ट देणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनामधून देवाला बेस्ट द्या. तुमच्या जीवनामध्ये बेस्ट तुमचा शोध करत तुमच्याकडे येईल. हालेलुया. मी अनेक वेळेस सांगितलेलं आहे, जगाच्या लोकांना आशीर्वाद शोधायला इकडे तिकडे जायला लागतं, पण धन्य आहे तुम्ही आणि मी की ज्यांचा आशीर्वाद शोध आपला करत करत आपल्याकडे येतो. हालेलुया. पण तुम्हाला आणि मला त्या प्रभूचा शोध करणं खूप गरजेचं आहे. प्रभू आपल्याला मोठ्या गोष्टी देऊ इच्छित आहे, पण आपण लहान गोष्टीमध्ये संतुष्ट आहोत. लहान गोष्टीमध्ये संतुष्ट आहोत. एक एक्झाम्पल घेऊन मी स्टॉप करत आहे. बघा देवाच्या लेकरांनो, लॉटनी पुन्हा एकदा चुकीची निवड केली. अब्रामापासून वेगळा झाला, ती चुकीची निवड झाली. त्याच्यानंतर 14व्या अध्यायामध्ये त्याला फटके बसले राजांकडनं, ती दुसरींदा परत चुकीची निवड केली. 19व्या अध्यायामध्ये तिकडनं निघाला अब्रामाकडे जाण्याच्या ऐवजी परत त्यांनी चुकीची निवड केली, सोरामध्ये जाण्याची चुकीची निवड केली त्यांनी. आणि देवाच्या लेकरांनो, सोरामधून आता तिकडे सी द वंडरफुल थिंग इज, या सगळ्या गोष्टीमध्ये जिथे जिथे लॉट जात होता तिथे देवाची कृपा होती. जिथे जिथे लॉट जात होता तिथे देवाची कृपा लॉटच्या परिवारावरती होती. आता हा बाबा सोरमध्ये गेल्यावरती त्याला देवाने काय असेल, जो पण तू जात नाही तिकडे मला काय करता येत नाही. मग तो पर्वतावरती जरी गेला असता, जो पण तो पर्वतावरती पोहोचत नाही, त्याच्या डोक्याच्या केसाला पण धक्का लागू शकत, पण त्याने चुकीची निवड केली. त्याने निवड चुकीची केली. आणि मग देवाच्या लेकरांनो, सोरमध्ये देखील गेल्यावरती लॉटच्या परिवाराला बघून लोक घाबरायला लागले. लॉटच्या परिवाराला बघून लोक काय झाले, घाबरायला लागले. कारण की पूर्ण सदोम गोमोरामधून जर कुणी जिवंत राहिलं होतं तर केवळ लॉटचा परिवार. म्हणून याच्या परिवाराकडे बघून लोक घाबरायला लागले. आणि लॉटची बायको तर गेली, बाप आणि 2च मुली. यार बाबा, या पोरींसंगती कोण लग्न करणार? लोकांना भीती वाटायला लागली, बाबा यांच्या संगती लग्न केलं तर आपण पण बर्बाद होऊन जाऊ, आपण पण बर्बाद होऊन जाऊ. आणि मग देवाच्या लेकरांनो, पुन्हा लॉटने चुकीची निवड केली. सोरमध्ये राहण्याच्या ऐवजी मग तो तिथून डोंगराकडे पळ काढला. त्याने कुठं गेला? डोंगराकडे पळ काढला. आणि मग डोंगराकडे पळ काढल्यानंतर सगळ्यात वाईट ज्या गोष्टी झाल्या आणि 2 राष्ट्र त्या ठिकाणामध्ये जन्मास आले. एक म्हणजे अम्मोनी आणि एक म्हणजे मोवाबी. आणि बायबल त्यांना सांगतं की ते शापित राष्ट्र झाले. ते काय झाले? शापित राष्ट्र झाले. एक म्हणजे अम्मोनी आणि दुसरं म्हणजे मोवाबी. देवाच्या लेकरांनो, हा एक पॉइंट मी टच करून थांबत आहे इथे, की त्या अम्मोनी राष्ट्रामधून शापित राष्ट्र जरी होते, त्या मोवाबी राष्ट्रामधून शापित राष्ट्र जरी होते, पण ज्या वेळेस त्या मोवाबी राष्ट्रामधून वेळ आली निवड करण्याची, सगळ्यांना देव बाप्पा चान्स देतो. मी निर्णय घेतला म्हणून माझ्या मुलाला निर्णय घ्यायला लागणार नाही असं नाही. त्याला त्याच्या जीवनाचे वेगळे, त्याला त्याच्या प्रमाणे निर्णय घ्यायला लागतील. आणि सो त्या शापित राष्ट्रामधून कुणी वाचू शकेल असं शक्यच नव्हतं. पण त्या शापित राष्ट्रामध्ये पण एक मुलगी होती जिने निर्णय घेतला की मी आता मागे जाणार नाही. जे राष्ट्र देवाने शापित केलेलं होतं, जे राष्ट्र शापित घराण्यामधून होतं, त्या शापित घराण्यामधून आलेली मुलगी एक निर्णय घेते, एक निवड करते की तू जाशील त्या ठिकाणी मी जाईल, तुझे लोक ते माझे लोक होतील, तुझा देव तो माझा देव होईल. मी काय परत जाणार नाहीये, मी काय मागे वळून बघणार नाहीये. हालेलुया.
द ब्युटिफुल लेडी ऑफ फेथ, ती सुंदर रूथ, जिनी एक शापित घराण्यामधून जन्म घेतला होता, जिचं वंश शापित होतं, जिचा पूर्ण परिवार शापित होता, पण तिचा तिची एक निवड की मी तुला सोडून जाणार नाही, मी मागे वळणार नाही. ज्या देवाची तू सेवा करते त्या देवाला मी धरून राहील. तिला आपल्या देवाबद्दल काहीच ठाऊक नव्हतं, तिला परमेश्वराबद्दल काही ठाऊक नव्हतं. तिला जर काही ठाऊक होतं की हिच्या गवाही, या बाईच्या ज्या गवाही मी ऐकलेल्या आहेत त्या गवाही मी माझ्या खानदानामध्ये कधी ऐकलेल्या नाही आहेत, हिचा देव काहीतरी विशेष आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो बघा, तिथे आपले 2 मन आहेत, एक म्हणजे अर्पा आणि एक म्हणजे रूथ. आणि अर्पा म्हणते की मी मागे जाते. अर्पा काय म्हणते, मी मागे जाते. तिने निवड केली मागे जायची आणि तिची स्टोरी तिकडे संपली. आणि रूथनी निवड केली की मी मागे वळून बघणार नाही, मी तुझ्याकडे बघून त्या वचनदत्त देशामध्ये तुझ्यासोबत जायला तयार आहे. पण आम्ही म्हणते माझं काही फ्युचर नाहीये, माझं काही फ्युचर नाहीये, माझा हाय ते बर्बाद झालेलं आहे. ते म्हटली बर्बाद तर बर्बाद, कंगाल तर कंगाल, पण तुझा देव तो माझा देव होईल, तुझे लोक ते माझे लोक होतील. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुम्ही आणि मी कुठून आलो यानी काही फरक पडत नाही. तुम्ही आणि मी पापी घराण्यामधून असू, तुम्ही आणि मी एक शापित घराण्यामधून असू, त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही आणि मी जर कोणत्या गोष्टीने फरक पडतो की आज रात्री तुम्ही मी काय निवड करत आहोत, तुम्ही आणि मी आज काय निवड करणार आहे. आजपर्यंत जे आयुष्य माझं गेलेलं आहे मी तसंच जगणार आहे का मी आज एक निवड करणार आहे. आजपर्यंत माझ्या वडिलांनी, माझ्या वाडवडिलांनी जशा रीतीने जीवन जगलेले आहे मी तशाच रीतीने जीवन जगणार आहे का मी एक निवड आज रात्री करणार आहे. कारण की ती निवड माझ्या एक जीवनाला परिणाम देणार आहे. तुमच्या प्रत्येक निवडीला त्याचा परिणाम असा भोगायला लागणार आहे. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, आपण एका शापित घराण्यामधून आलो असो, पण ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, बायबल सांगतं गलातीकराच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये, ज्या दिवशी तुझ्या वनस्तंभी असणाऱ्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेत त्याच ठिकाणी त्याच वेळेस तुझ्या घराण्याचे शाप तिथे तुटलेले आहेत, त्या ठिकाणी तुझे सगळे पाप तुटलेले आहेत. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, दिस इज एन अपॉर्च्युनिटी. ही तुमची वेळ आहे, ही तुमची संधी आहे की तुम्ही त्या सर्व पाप आणि शाप आतापर्यंत तुमच्या सोबत घेऊन जाणार आहात का तुम्ही ते सर्व सोडून प्रभूला धरणार आहात. याची निवड तुम्हाला करायची आहे. हालेलुया. ओ डिअर चिल्ड्रन ऑफ गॉड, त्या बाईने तो निर्णय घेतला. तिला काहीच कल्पना नव्हती. तिने सासूने तिला जे सांगत राहिलं तिने ते केलं. तिला काहीच कळत नव्हतं, तिला काहीच कल्पना नव्हती, पण तिची सासूला माहिती होतं आणि प्रभूला माहिती आहे कोणती तार कुठे जुळवायची आहे. तुम्हाला माहिती नसेल पुढे जाऊन काय कसं होणार आहे, पण आत्ताच्या घडीसाठी, आत्ताच्या वेळेसाठी प्रभूला धरून चाला. प्रभूला माहिती आहे कोणती तार कुठे जुळवायची आहे. हालेलुया. तुमच्या करिअरसाठी, तुमच्या जॉबसाठी, तुमच्या लग्नासाठी, तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या घरासाठी, तुमचे जे काही फ्युचर प्लॅन्स आहे त्या सगळ्यासाठी प्रभूला माहिती आहे कोणती तार कुठे जुळवायची आहे. सध्यासाठी तुमचा आजचा एक निर्णय गरजेचा आहे की मी प्रभूला धरून राहणार आहे. आमेन. ओ सोदोम गोमोरामध्ये लोटला खूप प्रसिद्धी भेटत होती. ज्यावेळेस तो सगळ्यांना त्या चौकामध्ये उभा राहायचा, हो सगळे त्याला सलाम ठोकायचे. लोटच्या बायकोला एक विशेष आजादी होती, तिला कसली प्रकारची रोकटोक नव्हती. अब्रामासोबत असताना असं नाही करायचं, तसं नाही करायचं, याची आजादी तिला नव्हती. पण सोदोम गोमोरामध्ये बायका अशाच होत्या ज्या तिच्या मनामध्ये होत्या तशा बायका होत्या, आणि म्हणून त्या सर्व गोष्टी करायला तिला आनंद होत होता. पण त्या सर्व गोष्टी तिला कुठे घेऊन गेल्या? ते सर्व जी निवड तिने केली त्या गोष्टी तिला कुठे घेऊन गेल्या? ते सर्व निवड जे लोटने केले त्याला कुठे घेऊन गेल्या?
देवाच्या लेकरांनो, हे निवडती त्यांची स्टोरी आहे. तुमची आणि माझी काय स्टोरी आहे आज? कारण की उद्या ज्यावेळेस आपण या बाजूने त्या बाजूला जाऊ, कोणीतरी आपल्याला सांगेल, तू त्या पृथ्वीवरती राहत असताना मी तुला तिकडून बघत होतो. त्या टाइममध्ये तू एक मोठ्या कन्फ्युजन मध्ये होतीस, पण तू धीर धरलास. तू देवाला सोडलं नाहीस. तू वचनाशी प्रामाणिक राहिली. ज्यावेळेस तू त्या कठीण प्रसंगामधून जात होती, आम्ही तुझ्यासाठी तिथे प्रार्थना करत होतो. आणि ज्या वेळेस तुझे तिथून त्या परिस्थितीमधून तू देवासंगती विश्वासू राहिलीस, देवासंगती विश्वासू राहिला, जय पायला, तुझ्यापेक्षा जास्त स्वर्गामध्ये आनंद झाला. दिस विल बी द टेस्टिमनी यू विल हिअर वन टाइम वेन यू क्रॉस फ्रॉम हिअर टू देअर. ही साक्ष आपण स्वतःबद्दल ज्यावेळेस आपण या बाजूने त्या बाजूला जाऊ त्यावेळेस एक दिवस ऐकूया. पण आत्ताच्या या प्रसंगामध्ये आपण जात असताना हे असंच असणार आहे. हे कठीण असणार आहे देवाच्या लेकरांनो. अर्पासाठी खूप सोयीच होतं, आईबापाच्या घरी परत जाणं, आयुष्य आरामात जगणं, आनंदामध्ये जगणं. पण तिची स्टोरी तिकडेच फिनिश झाली. त्याच्यानंतर अर्पाचं नाव बायबलमध्ये येत नाही. पण त्या डिसिजन नंतर रूथची स्टोरी सुरू झाली. त्या डिसिजन नंतर अर्पाची स्टोरी संपली, रूथची पण संपली असती जर ती मागे गेली असती. पण तिने ती निवड केल्यामुळे तिची एक नवीन स्टोरी सुरू झाली. आणि तिची अशी स्टोरी सुरू झाली की येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये प्रभूने तिला आणलं. हालेलुया. एक ऐऱ्या गैऱ्या शापित वंशजाला प्रभूने उचललं. तिच्या जी निवड तिने केली त्या निवडचा प्रभूने रिस्पेक्ट केला, आदर केला. आणि तिला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये घेऊन आला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये जसं दावीद येतो, आणि दाविदाचा पणजोबा कोण? दाविदाचा पणजोबा बोआज आणि त्याची बायको रूथ. हालेलुया. हाऊ अमेझिंग इट इज. किती अद्भुत आहे देवाच्या लेकरांनो. हेच आपल्याबद्दल असणार आहे. आपण कुठून आलो त्याने फरक पडत नाही, पण आपण प्रभू येशूच्या वंशावळीमध्ये प्रभू आपल्याला घेऊन येईल. आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू अनेक असून गोष्टी आहेत, पण या गोष्टी मला तुम्हाला थोड्या रिकॅप करायच्या होत्या की जेणेकरून तुम्हाला पुढे अजून लिंक लागत राहील. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला त्याच्या संगतीमध्ये चालण्याची निवड करण्याचं सामर्थ्य, बुद्धी, धाडस आणि धैर्य देईल. आमेन. मे गॉड ब्लेस यू. Shall we all stand?